श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे। त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे। या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाईल। त्यानुसार 18 डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे। हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो। धार्मिक मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते। तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात, सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते। पंचांगानुसार 18 डिसेंबर 2024 रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे। त्यानुसार चतुर्थी तिथी 18 डिसेंबरला सकाळी 10:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबर रोजी सकाळी 10:02 समाप्त होईल। संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्त्व असल्याने संकष्टी चतुर्थी 18 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल। या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 11 तांदळाच्या दानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं। ओम गण गणपते नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची। स्नान करायची, त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकता। 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं। प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। आणि त्यानंतर जे आहे हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा होते, त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचे, तसेच त्यांना आवर्जून दुर्वाची जुडी ही अर्पण करायची आहे। जेव्हा आपण दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे। तसेच गोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचे। मोदक बनवले असेल तर मोदक ठेवा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात। मुलांच्या हाताने जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची जुडी सुद्धा अर्पण करायला लावायची। त्याचबरोबर तुमच्या मुलांकडनं जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्या, तसेच गणपती बाप्पांचं नामस्मरण करून घ्या। आता मुलं लहान मोठी नाही आहेत, लहान आहेत, त्यांना बोलता येणार नाही तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे, पण त्यांच्याकडनं तुम्हाला जप हा आवर्जून करून घ्यायचा आहे। कमीत कमी तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे। अशी सेवा गणपती बाप्पांची मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतं, पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही। संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे। सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो। ज्या मुलांची विवाह जुळत नाही, मुला किंवा मुलींची त्यांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात किंवा बऱ्याचदा विवाह जुळलेले सुद्धा तुटतात, तर अशा मुलांकरता हा किंवा मुलींकरता हा उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे।
तर ह्या उपाय करता आपल्याला 11 अक्षदा ह्या लागणार आहेत. आपल्याला काय करायचं, एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये 11 अखंड तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं. अर्थात काय, तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्यात आणि ह्या 11 अक्षदा आहेत जे ते आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्या मुलांचा विवाह किंवा मुलींचा विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात किंवा जुळलेला विवाह तुटतो, अशा मुलींनी हा स्वतः उपाय केला तर उत्तम आहे. काय करायचं आहे, 11 तांदळाचे दाणे जे आहेत ते घेऊन जायचं आहे 11 लोकांच्या घरामध्ये गेल्यावर त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर तुम्हाला 1 अक्षदा टाकायची आणि बोलायचे, ज्याप्रमाणे मी तुझ्या डोक्यावर अक्षदा टाकतोय त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा पडू दे, माझा विवाह जुळण्याचा योग हा फारच लवकर जुळून येऊ दे. अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि अक्षदा टाकायचे. अशा रीतीने आपण 11 लोकांच्या घरी जाऊन हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला 11 लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्हाला 11 गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हा उपाय जो आहे तो करायचा आहे. मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला 1 अक्षदा जी ते गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायची आणि बोलायचे, ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकतोय त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा पडू दे, माझं विवाह जुळण्याचे जे योग आहेत ते फारच लवकर जुळून येऊ दे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे. अतिशय प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे निश्चितच तुमचे विवाह जुळण्याचे जे योग आहेत किंवा विवाह जुळण्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या त्या दूर होतील आणि तुमचा फारच लवकर विवाह हा जुळून येईल. पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला नारळापासून करायचा. नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, आलेला पैसा टिकून राहत नसेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नसेल तर आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. तर आपल्याला जो नारळ घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. तसेच हा नारळ पहिला पूजेमध्ये वापरलेला नसावा, नवीनच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. आता त्या नारळावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची आहे. तसेच 1 लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणाही ठेवायची. तुम्ही 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये कितीही दक्षिणा जी आहे ती ठेवू शकता. तसेच त्या नारळावर आपल्याला 1 रक्षासूतसुद्धा ठेवायचं. रक्षासूत ज्याला मोली धागा म्हणतो, जो लाल कलरचा जो धागा असतो कलाव्याचा, तो सुद्धा आपल्याला त्या नारळावर ठेवायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, नारळाची जी शेंडी आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेने ठेवायची. त्यावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी तसेच लाल जास्वंदाचं फूल, आपल्या यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा आणि जो कलाव्याचा धागा आहे तो ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून तुमची जी पण इच्छा असेल, धनप्राप्तीची, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय, जी पण तुमची मनातली इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांना बोलायची आणि हा नारळ जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे. अतिशय चमत्कारिक असा उपाय आहे, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय जाऊन आपण मंदिरामध्ये केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला फारच लवकर शुभ फळ हे प्राप्त होत असतं. गणपती बाप्पांच्या कृपेने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.